चला लगेच सम्राट सुरुवात करायची आहे. 5 षटकाचा मॅच आहे. आणखीन 2 मॅच आपल्याला 5-5 ओव्हरच्या खेळवायच्या लक्षात घ्या. चला सुरुवात करायची आहे. 10-10-10 म्हणजे 30 षटक अजून आजच्या दिवसामध्ये आपल्याला फेकायचे आहे त्या मैदानावरती. चला आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. आपला मॅन ऑफ द मॅचचा खिताब राहिला होता. आपण पाहतोय मागच्या सामन्यात राहिल अन्सारी याने विध्वंसक खेळी केली होती आणि आपण बघतोय की तो ठरला होता त्या सामन्याचा सामनावीर. शाहिद मामूच्या शुभ हस्ते आपण हा मेडल वितरित करणार आहोत राहिल याला. 74 धावा बनवल्या होत्या वैयक्तिक. तेवीस चेंडू मध्ये आपण बघितलं तर 74 पंच. हा चेंडू वाईड आहे. वाईट बॉल. वाईट चेंडू. 1 फॉर दी ओव्हर. पहिला बाउन्सर होतो. या स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय सोनू आणि आयविन हे 2 फलंदाज आपण पाहतोय. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा मेडल खिताब इथे राहिल याला वितरित करतोय. 23 चेंडू मध्ये 74 धावा. विध्वंसक खेळी तर बॅट होत आपल्याला पाहायला मिळाली होती. आपल्या चेंडूला कट केलाय. एक सिंगल धाव. एका सिंगल धावेने धाव फलक 3 या धावसंख्येवरती. सोनू ऑन स्ट्राईक. हार्दिक याचा उचली घरा. आणखीन एक चेंडू. जबरदस्त बॉलिंग आपण पाहतोय हार्दिक च्या माध्यमातून. हार्दिकचं हे लकी मैदान आहे मागच्या आणि ह्या सीझनचा जर विचार केला तर 2 वेळा बेस्ट बॉलरचा खिताब त्यांनी या सीझन मध्ये फटकावलेला आहे. मला आठवते गेल्या सीझन मध्ये याच मैदानावर जो बेस्ट बॉलर राहिला होता. हे मैदान देखील त्यासाठी लकी आहे आणि कामन बॉईज कामन संघासाठी देखील, कारण भरपूर चांगला परफॉर्मन्स या मैदानावरती ते सातत्याने करत आलेले आहेत. आणखी एक निर्धाव चेंडू धाव फलकामध्ये पूर्णपणे स्थिरावला गेला ते म्हणजे 3 या धावसंख्येवरती. आणखीन एक चांगला चेंडू. डाईंग शॉट त्यामध्ये इथे खेळले जात आहेत. बॅट अँड बॉलमध्ये कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. षटक संपलं पहिल्या षटकामध्ये बिनबाद 3 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात.
तो पाहतोय कॉमन क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिनजी घाग साहेबांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि पाहतोय सकाळच्या सत्रापासूनच आपण पाहतोय आपले कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष या स्पर्धेला त्यांनी भेट दिलेली आहे. शाहिद बाबू आणि सचिनजी घाग आपल्याला व्हीआयपी डायस वरती पाहायला मिळत आहेत सकाळच्या सत्रापासून. महेंद्र कांबळेचा कोट्याबाचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि झेल देखील टिपलाय. आयविन बॅक टू द डग आउट, फलंदाज बाद. Lots of way to go. पहिली विकेट 3 या धावसंख्येवरती. महेंद्र कांबळे एक अष्टपैलू खेळाडू, परफेक्ट ऑलराऊंडर. आपण पाहतोय कॉमन बॉईज कॉमन या संघाचा आणखीन एक वेगवान चेंडू. हा चेंडू हाताला गेलाय, कट करण्याचा प्रयत्न अक्षय याचा. त्याचे उपाध्याय संघाचा संघनायक आहे. संघनायकाला सजेशी कामगिरी त्याला करावी लागेल. मात्र पहिला चेंडू त्यांनी धाव खेळून काढलाय. आणखीन एक चांगला चेंडू, सुपर. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात इथे खेळून काढले गेलेत. यानंतर आपल्याला आणखीन एक बिग फाईट पाहायला मिळेल. यंगस्टर मोरी आणि न्यू स्टार कामन ए या 2 संघादरम्यान. आपण बघितलं यंगस्टर मोरीच्या माध्यमातून प्रवीण भोईर काही जबरदस्त 59 धावांची खेळी त्यांनी केली होती. त्यानंतर कामन संघाच्या बाजूने राहिल याने 74 धावांची पारी खेळली होती. म्हणजे 2 अर्धशतक ठोकणारे खेळाडू आमने सामने नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, बघायला मिळतील. चला इथे जर बघितलं तर बॅट चेंज केलंय अजय याने. काय बॅटचं लक इथे आपल्याला पाहायला मिळेल का? बॅटचं लक तर नाही आहे, चेंडू हवेमध्ये आहे. मात्र आपण पाहतोय काय घडलंय, काय बिघडलंय. दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आलेल्या आहेत. दोन्ही खेळाडू एकाच एंड वरती आलेले आहेत. कुठला खेळाडू तो बाद झालाय हे पाहणं भरपूर गरजेचं आहे. अगोदर कुठला खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय ते पाहणं भरपूर महत्वाचं आहे. थोडस इथं पाहावं लागेल. आपण थोडीशी पाहणी करूया. तिसऱ्या फणसांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. कुठला फलंदाज पहिला पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय हे पाहणं बरोबर गरजेचं आहे. चला जाऊया, पाहूया कुठला फलंदाज पहिला पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय.
सोनू सोनू याला माघारी परतावं लागेल. सोनू सोनू इथे बाद झालाय कारण अजय अगोदरच पॉपिंग क्रीज मध्ये इथे पोहोचला होता. सोनूची बॅट थोडीशी उशिराने पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचली. सोनू याला माघारी परतावं लागेल. बघा इथे बघायचं देवानंद खरपूड यांनी रिप्ले बघितलेला आहे. अगोदर अजय उपाध्याय अगोदर पॉपिंग क्रीज मध्ये आलेला आहे. सोनू नंतर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे की सोनू हा बाद आहे कारण अजय अगोदरच पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता. आपण इथे जर बघितलं तर दोन्ही खेळाडू एकाच बाजूने आले होते. मात्र अगोदर आपण पाहतोय सगळ्यात पुढे आपण अजय याची बॅट ही पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचली होती. अजय आपण सोनू थोडासा हुशाराने आपली बॅट घेऊन पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता. याची जर तुम्हाला शंका असेल तर आपण युट्यूब वरती जा आणि नक्कीच तुम्ही लाईव्ह पाहू शकता कशा प्रकारे हा डिसिजन दिला गेला आहे. कारण अजय अगोदरच पॉपिंग क्रीज मध्ये होता आणि सोनू नंतर आपली बॅट पॉपिंग क्रीज मध्ये घेऊन गेला. तोपर्यंत यष्टनमध्ये चेंडू लागला होता. इथे जो डिसिजन आहे तो डिसिजन इथे दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून कारण कुठल्या प्रकारे ते पक्षपात केला जाणार नाही. जो निर्णय आहे तोच निर्णय इथे दिला जाईल. कारण आपण इथे बघितलं देवानंद करपणे बघितलं की या जो फलंदाज बाद आहे त्यालाच नक्की बाद केलं गेलं. या षटकामध्ये चेंडू टाकून दिले आतापर्यंत 4. 2 चेंडू तरी बाकी आहेत. एकही धाव खर्च केलेली नाहीये. नवीन बॅटर इन होतोय अशोक. आपण इथे बघितलं की अजय उपाध्याय थोडासा स्ट्रगल करत होता. त्याला स्ट्राईक रोटेट करायची होती, स्ट्राईक चेंज करायची होती, मात्र तसं काही झालेलं नाहीये. झेल देखील सुटला आणि आपण पाहतोय धावचीच्या सुरुवात फलंदाज बाद झाला. फुलटॉस बॉल स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. 4 धावा मिळाल्या चेंडूवरती. 4 रन्स. चौकार आला. या चौकाराने धावफलक आता मात्र 7 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय सोनू थोडासा निराश मनाने सोनूला माघारी परतावं लागतंय. तर मात्र ती निराशा इथे भरून काढावी लागेल. अजय आणि अशोक या 2 फलंदाजांना षटकाची समाप्ती झाली. 2 षटक इथे समाप्त झालेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय
की 7 धावा या धाव फलकावरती लागल्यात. 2 गडी बाद 7 धावा. आयव्हिन आणि सोनू हे 2 महत्वाचे गडी इथे बाद झालेत. या 2 खेळाडूंना मैदानावरती राहणं भरपूर महत्वाचं होतं, मात्र आपण पाहतो तसं काही झालेलं नाही आहे. आयव्हिन लवकर बाद झाला, त्यानंतर सोनू धावचीच्या स्वरूपात बाद झाला. भरतजी म्हात्रे यांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डायस वरती या आणि स्थान पण नवा आणि या मॅचचा आनंद घ्या. व्हाईट बॉल इथे हाताला गेलाय. भरत म्हात्रे, भट्टा म्हात्रे या नावाने ते जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारे बॅट अँड बॉल कनेक्शन झालेला नाही आहे. अमित कामनकर त्या क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण, बघा कमालीचं क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील तेवढी सुरेख झालाय. फक्त एक सिंगल धाव, एका सिंगल धावेने धाव फलक आता मात्र जाऊन पोहोचलाय. 9 या धावसंख्येवरती 9 रन्स. चांगली बॉलिंग. हा चेंडू देखील सुरेख इथे हाताला आहे. फलंदाज बाद अशोक याची देखील गेली संपुष्टात. चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्या. निखिल न्यू बॅटर इन झालाय. त्याचे उपाध्याय आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंड वरती. हार्दिक पारधी बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती निखिल याने जोरकस मारण्याचा प्रयत्न केलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली बॅक टू बॅक दुसरा गडी तंबूच्या आशयाला. फलंदाज बाद. आपण इथे पाहतोय की बॅक टू बॅक फलंदाज बाद होत आहेत. पालनपाडा संघ थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. अजय उपाध्याय अजूनही आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक घेऊन जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण आपण पाहतो एका बाजूने विकेट्स सातत्याने डाऊन झालेल्या आहेत. आतापर्यंत 4 गडी हे तंबूच्या आश्रयाला परतलेत. आपण बघितलं हार्दिक याचं पहिलं षटक 3 धावांचं, त्यानंतर महेंद्र कांबडी याचं दुसरं षटक 4 धावांचं आणि हार्दिक आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवर जर बघितला 1 धाव आली, दुसऱ्या चेंडू त्याने वाईट हाताळला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 त्याने विकेट मिळवल्यात आणि आता हार्दिक पारधी हा गोलंदाज विकेट हॅट्रिक वरती आलाय. या सीझन मध्ये 2 वेळा बेस्ट बॉलरचा खिताब त्याने आपल्या नावावरती नोंदवलेला आहे. आपण पाहतो चांगल्या प्रकारे कनेक्शन झाले नाही. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये हा चेंडू फील्ड करण्याची संधी होती हार्दिककडे, मात्र आपल्या फॉलोथ्रूमध्ये पडलाय, जमिनीवरती कोसळला गेला. 1 धाव पूर्ण झाली. एका धावाने धाव फलक 10 या धावसंख्येवरती. मनीष आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंड वरती. स्ट्राइक वरती आता आलाय तो म्हणजे अजय उपाध्याय. अजय यांनी पुन्हा एकदा आपली बॅट इथे बदललेली आहे. आता मात्र जे स्ट्रोक आहेत ते देखील त्याला बदलावे लागतील. बघा बॅट बदललाय, चेंडू कुठे जाईल? सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आहे.
फलंदाज बाद अजय याची देखील खेळी संपुष्टात. अजयने बॅट बदलली होती मात्र आपलं नशीब त्याला बदलता आलेलं नाहीये या मॅच मध्ये, कारण धाव्यांची फार फार गरज आहे आणि ती धाव्यांची भूक कुणी आपण पाहतो कुठलाही फलंदाज तिथे भेटवत नाहीये आणि आपण पाहतो की 10 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन या षटकातील एक चेंडू बाकी आहे. चांगली बॉलिंग, चांगलं प्रदर्शन सध्या तरी कामन बॉईज कामनचा हा संघ करतोय. मी अगोदरच म्हटलंय की हे मैदान या संघासाठी भरपूर लक्की राहिलेलं आहे. षटक संपलंय. नवीन बॅट्समन कोण आहे रे? नवीन बॅट्समन कोण आहे? ओमसाई पालनपाडा टीमचा 12वा खेळाडू व्हायचा आहे, कारण बॅट्समनची नावं आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहेत. चला आपला एक्स्ट्रा खेळाडू असेल तर पाठवून द्या, जेणेकरून बॅट्समनची नावं आमच्या स्कोरर पर्यंत पोहोचतील. कारण स्कोररला पूर्ण डाटा हा इथे द्यावा लागतो, जेणेकरून त्याच्यासाठी सोपं जाईल संध्याकाळच्या सत्रामध्ये. चांगला चेंडू हाताला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. दर्पण आपण पाहतोय, दर्पण असोळकर फुलटॉस बॉल चांगल्या प्रकारे फायदा उचलता आलेला नाहीये. एक धाव कंप्लीट. महेंद्र वेगाने चेंडूवरती आला होता. एक सिंगल धाव, एका सिंगल धावाने धाव फलका 11 या धावसंख्येवरती 11 रन्स, 11 धावा. 5 षटकाचा हा सामना आपण पाहतोय. आणि आपण पाहतोय की आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतो. जे चांगले बॅट्समन आहेत, जे त्यांच्यावरती पूर्ण जिम्मेदारी होती असे खेळाडू परदीप आपण पाहतोय न्यू बॅटर. त्यासाठी आणखीन एक चांगला चेंडू. बघा हे टेलेंडर आहेत, कारण जी फलंदाची मजबूत फळी होती ती बाधवून माघारी परतलेली आहे. आपण बघितले आयविन जास्त काही करू शकलेला नाहीये, सोनू जास्त काही करू शकलेला नाहीये, अजय हा देखील जास्त काही करू शकलेला नाहीये, अशोक निखिल हे देखील जास्त काही करू शकलेले नाहीयेत. आणि तेच का आपण पाहतो जे टेलेंडर आलेले आहेत त्यांच्यावरती थोडासा प्रेशर इथे जाणवतो. चौथं षटक हे मार्गस्थ आहे आणि धाव फलक जर बघितलं फक्त 11 धावा या धाव फलकावरती लागल्या गेलेत. मध्ये चांगला स्ट्रोक इथे खेळलाय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र त्याच्याकडे कुठली संधी नाहीये. चौकार येतोय, चौकाराशी धाव फलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 15 या धावसंख्येवरती. आणखीन एक चांगला चेंडू. षटकाची समाप्ती झालेली आहे. चौथं षटक इथे समाप्त झालेला आहे. धाव फलक पाहतो 15 धावा. आपण पाहतोय की पूर्णपणे बॅकफूट वरती इथे ढकललं जात आहे. ओमसाई पालनपाडा टीमला टॉस गमावल्यानंतर त्यांना बॅटिंग करण्याची ती संधी मिळाली आहे, मात्र ज्या प्रकारे बॅटिंग व्हायला हवी होती त्या प्रकारे बॅटिंग झालेली नाही आहे, कारण जे अगोदरचे बॅट्समन होते ते जास्त काही करू शकलेले नाही आहेत. आपण पाहतो सोनू याच्यावरती पूर्ण जिम्मेदारी होती, मात्र सोनू हा धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. पाहतोय अजय
याचा झेल सुटला होता आणि झेल सुटल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न त्यांना महागात पडलाय. अभिषेक आलाय बॉलिंग मार्क वरती. अभिषेक याने पहिले चेंडू वाईड हाताळलाय. चेंडू भरपूर चांगला होता मात्र चेंडूने ज्या प्रकारे वळण घेतलंय अतिरिक्त वळण पुन्हा एकदा बघा तो अतिरिक्त वळण भरपूर चेंडू तर भरपूर चांगले आहेत मात्र अतिरिक्त वळण मिळते या चेंडूला जी स्विंग करण्याची चेंडूला वाढवण्याची कला अवगत आहे या खेळाडूला. फक्त एक सिंगल धाव मिळेल. आपण इथे पाहतोय की प्रदीप हा खेळाडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय कारण त्याने आतापर्यंत खराब इथे बॅटिंग केलेली आहे. 5 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत फक्त 4च धावा. चला दुसरा चेंडू इथे पाठवा. चला यानंतर आपण टॉस करणार आहोत. यंगस्टर मोरी आणि न्यू स्टार कामन. डेड बॉल होणार आहे लक्षात घ्या. 1 धाव. डेड बॉल होणार नाहीये. 1 धाव दिली जाईल. लक्षात घ्या ज्यावेळेस चेंडूचे 2 तुकडे होतील त्यावेळेसच तुम्हाला डेड बॉल इथं घोषित केला जाईल. लक्षात घ्या असं सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. थोडस खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाईल. 2 धावा आल्यात. या 2 धावांची धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती. 20 धावा या षटकातील 2 चेंडू टाकून झाले. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूंमध्ये तर 10 ते 15 धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटल एक सन्मानजनक स्कोर आपल्याला इथे पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला प्रहार इथे केला जातोय. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक थोडासा गचाल क्षेत्ररक्षण करतो. मिसफिल्ड आणि मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये आलेला हा चौकार. चौकार प्रदीपच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार. या 4 धावेने धाव फलक 24 या धावसंख्येवरती. 24. पुन्हा एकदा चांगला फटका इथे खेळला गेला. 1 धाव इथे जरूर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव धोकादायक धाव. एक सिंगल धाव आला. एका सिंगल धावाने धाव फलक 25 या धावसंख्येवरती. 25 रन्स. 25 धावा धाव फलकावरती. बॉल टाकून झाले 4. आणखीन शेवटचे 2 चेंडू इथे बाकी आहेत. चला टॉस करण्यासाठी यायचं आहे. येतो चेंडू. चला नुस्टार कामन संघाचा संघनायक आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताला गेलाय. षटक संपलंय आणि या 5 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघितलं तर 25 धावा 30 चेंडूंमध्ये फक्त 25 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. 26 धावांचं एक माफकचं आव्हान इथं ठेवलं जाते. लो स्कोरिंग मॅच.
प्रेक्षकांना फार मोठी अपेक्षा होती ओमसाई बालनापाडा टीम कडून, कारण ते आपल्या होम ग्राउंड ते खेळत होते. आणि आपण पाहतो थोडस निराश केलंय. 30 चेंडू आणि 26 धावा. हॅलो, चला आपण टॉस करतो. कॅप्टन या. मोरे संघाचं कॅप्टन आलेलं आहे, कामन संघाचं कॅप्टन. कामन क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिनजी घाग साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. केसीचे उपाध्यक्ष सचिनजी घाग यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. न्यू स्टार काबन एका बाजूने, न्यू स्टार एका बाजूने, यंग स्टार. छापासा कॉल आहे आणि काट आलेला आहे. टॉस जिंकलाय न्यू स्टार कामन ए या संघानं पुन्हा एकदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण मागच्या मॅच मध्ये त्यांची बॅटिंग बघितली होती. आता नेक्स्ट मॅच मध्ये देखील त्यांना बॅटिंग पाहायला मिळेल. खास करून राहील 74 धावांची विध्वंसक केली 23 चेंडूमध्ये त्याने केली होती. चला सामन्याला सुरुवात होते. 26 धावांचं एक माफक संव्हान. आविन पहिल्या षटकात आण्यासाठी. प्रवीण स्ट्राईक वरती आहे. प्रयत्न जोरकस मारण्याचा झाला होता, मात्र चांगलं कनेक्शन झालेलं नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. ओमसाई पालनापाडा टीमला जर हा सामना जर जिंकायचा असेल तर निर्धाव चेंडू, मेडन मेडन ओव्हर हाताला लागतील. विकेट्स त्यांना घ्याव्या लागतील, हॅट्रिक्स त्यांना घ्याव्या लागतील. 2 ते 3 हॅट्रिक्स त्यांना ते कम्प्लीट करावे तरच या सामन्यामध्ये ते आपलं पुनरागमन करू शकतात. यावेळेस संधी होती. संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे, ते म्हणजे सोनू याला. सोनूच्या मनामध्ये नक्कीच एखादा विचार चालला असावा. धावचीच्या स्वरूपात तो पास झाला होता, तोच विचार कदाचित त्याच्या मनामध्ये असावा आणि त्या चेंडूवरती नजर नव्हती. आणि आपण पाहतोय की हा झेल त्याच्या हातामधून निसटला गेलाय. झेल हा फार महत्वाचा होता. यावेळेस शॉर्ट पूल केलाय. शतरक्षक निखिल पोहोचतोय, मात्र त्या अगोदर चेंडू हा पोहोचला होता. किती धावा येतील तर ह्या चेंडूवरती येता येता 4 धावा. चौकार. आपण पाहतोय की पहिलं षटक हे पॉवर प्लेच आहे आणि फक्त 2 शतरक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत धावा रोखण्यासाठी. आपण पाहतो एक कावकवड क्षेत्रामध्ये शतरक्षक निखिल आहे, त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक अशोक आहे. शर्यचा भेद घेणारा चेंडू. म्हणतो की लो स्कोरिंग हा मॅच आहे. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी रोमांचक होत असतात.
चार धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत आतापर्यंत या षटकामध्ये चार. दोन चेंडूचा खेळ तरी बाकी आहे. आणखीन 22 धावींची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. बघूया पालवाडा संघ कितपर्यंत हा मॅच घेऊन जातोय. इनफिल्डच्या वरून चांगला फटका खेळलाय प्रवीण याने. 4 धावा चौकार. चौकार आलाय. धाव फलक 8 या धावसंख्येवरती. आणखीन विजयासाठी 18 धावींची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. भरपूर कमी धावा या धाव फलकावरती लावल्या पालनपाडा टीमनं. त्याच्या प्रत्युत्तरास पहिल्या 5 चेंडूंमध्ये 8 धावा या धाव फलकावरती लागल्यात. प्रवीण पुन्हा एकदा फक्त हा चेंडू खेळून काढलाय. धावची संधी निर्माण झाली होती मात्र डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. डायरेक्ट हिट झालेला नाहीये. सर बॉलरच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला. एक धाव पूर्ण झाली. एका धाव्याने धाव फलक 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स. आणखीन 17 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 24. सोनू सोनू यादव फक्त हलक्या चेंडू खेळून काढला. स्लोअर 1 इथे हाताला होता सोनू यादव याने. एक सिंगल धाव या एका सिंगल धावेने धाव फलक 10 या धावसंख्येवरती. आणखीन विजयासाठी 16 धावींची गरज आहे. स्कोरिंग हा मॅच आपण पाहतोय. आतापर्यंत 10 धावा 2 अंकात प्रवेश केला. आणखीन 16 धावींची गरज आहे. सोनू यादव मध्ये बॉलिंग मार्क वरती 23 बॉल. 23 बॉल अद्याप बाकी आहेत आणि या 16 धावींची गरज आहे. या 23 चेंडू मध्ये जास्तीत जास्त विकेट आणि जास्तीत जास्त डॉट चेंडू घ्यावे लागतील पालनपाडा या टीमला. ऑफ साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडतो. बघा अगोदरच धाव फलकावरील धावा भरपूर कमी आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की एक्स्ट्रा धावा ह्या दिल्या जात आहेत. याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. कारण आपण बघतोय की प्रवीण याचा झेल सुटला. त्यानंतर आता मात्र ऋषभ याचा देखील झेल सुटला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल म्हणजे 1+1 अशा 2 धावा धाव फलकावरती नोंदवल्या जातील. बघा आणखीन एक खराब चेंडू आणखीन एक्स्ट्रा धावा इथे दिल्या जात आहेत. एकतर्फा सामना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. पालनपाडा टीम कडून भरपूर अपेक्षा होत्या त्यांच्या सपोर्टर्सच्या मात्र त्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत. भरपूर कमी धावसंख्यांवरती थांबवलं गेलंय. बॉल फायदा उचलता आलेला नाहीये. भाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव. बाईस
14 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन विजयासाठी आपण पाहतोय 12 धाव्यांची गरज आहे. हवेल्स मात्र जोरमध्ये हा चेंडू होता आणि चांगला प्रहार गेलाय. 6 धावा, षटकार. वीस धावा फलकावरती. आणखीन 6 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. यानंतर दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे, सज्ज राहायचं आहे. न्यू स्टार आणि यंग स्टार. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, हा मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न आहे ऋषभ याचा. मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. आपण पाहतोय की या षटकामध्ये आणखीन एक चेंडू बाकी आहे, म्हणजे 19 चेंडू आणि या विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारे कनेक्शन झालाय. मात्र सरळ फिल्डरच्या हातामध्ये आहे चेंडू. एक धाव कंप्लीट सेवायचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय प्रवीण इथे बाद होतोय. अठरा चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. नवीन बॅटर वेदांत आलाय. अठरा चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. पहिला चेंडू वेगवान इथे त्या हाताला गेलाय. अशोक आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. इथे अशोक याला मेडन ओव्हर हाताळावं लागेल. जास्तीत जास्त त्यांना विकेटची गरज आहे. जास्तीत जास्त जर विकेट जर मिळवल्या तर कदाचित या सामन्यावरती ते पकड मजबूत करू शकतात. आपण पाहतोय की आतापर्यंत फक्त दुसरी विकेट इथे मिळवली जाते. वेदांत त्याला पाठवलं होतं मॅच फिनिश करण्यासाठी, मात्र वेदांत याची खेळी संपुष्टात आलाय. महेंद्र कांबडी न्यू बॅटर इन झालाय. 5 धाव्यांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. पालनापडा संघ अजूनही प्रयत्न करतोय. अजूनही प्रयत्न त्यांनी सोडलेले नाही आहेत. मात्र महेंद्र याच्या बॅट मधून आलेला हा षटकार, मॅच विनिंग षटकार. अशा प्रकारे हा मॅच इथे जिंकलेला आहे. चला जाऊया लगेच आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हार्दिक पारधी या सामन्याचा सामनावीर ठरतो. यानंतर यंगस्टर मोडी आणि न्यू स्टार कामन या दोन संघादरम्यान मॅच पाहायला मिळेल. कामन संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा त्यांनी धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि यंगस्टर मोडी टीमला त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलं गेलंय.